विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं स्वागत आहे. पेपर लीक, मॅथ्सचा पेपर फिक्स. मी सांगेन तेच येणार. माझ्याकडे पेपरची ब्लूप्रिंटच आहे. याच्या बाहेरचं काही येऊच शकत नाही. हमने जो बताया वही आया. अगदी 10th स्टँडर्ड पासून हे सुरू झालंय. बरोबर आहे? काय होतं, एक बिचारी मुलं, ओके, इमोशनल असतात, लगेच कनेक्ट होतात आणि मी बघितलं 10th स्टँडर्ड सीबीएसई नॅशनल लेवलला म्हणूया आपण, लाखो मुलं लाईव्ह लेक्चर बघत होते दिवसभर. एक त्यांची ना अटॅचमेंट होते बरं का. मग कोणतरी भैय्या असतात, कोणतरी भैय्या, हे भैय्या, ते भैय्या. त्यांच्या विरोधात मी काय जर बोललो, तर कॉमेंटमध्ये मला ट्रोलिंग होईल जबरदस्त. पण रिअॅलिटीमध्ये माझा एकच प्रश्न आहे. उद्या पेपर आहे. आदल्या दिवशी बघून मुलं लिहू शकतील पेपर? नाही, नाही. अरे एक्झामच्या आदल्या 1-2 दिवस आपल्याला अभ्यास करायचा असतो. पण हे मी सांगू शकतो बरं का, की पेपर जो काही लीक हा म्हणतात ना मुद्दा, पेपर लीक, पेपर फिक्स. प्रकार काय आहे ते मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. तुम्ही समजून घ्या मी काय सांगतोय ते. मी जुलै 2023 चा पेपर घेतलाय. ओके. प्रूफसाठी म्हणूया आपण. आणि मग या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे, की रिअॅलिटी काय? रिअॅलिटी एकच आहे. पुस्तकाच्या बाहेरचं काहीही येत नाही. ही पहिली गोष्ट म्हणजे. ओके. प्रकार काय आहे माहिती आहे का? की 10 प्रश्न घेतले त्यातले 4 येणार हो परीक्षेत. मग मुलं एकदम कन्फ्यूज होतात. अरे मॅथ्सच्या पेपरला सरांनी घेतलेलं आलं मॅथ्स 1, मग मॅथ्स 2 सगळे बघत बसणार आहेत. मग हा एक प्रकारचा ट्रॅप आहे. राहू दे वर्षभर कुणी अभ्यास करायचंय. घेतात की सर लाईव्ह त्यावेळेस सर घेतात तेच येतं परीक्षेत. अरे येतं तेच, येणार आहे. मी सांगतो कसं येणार आहे ते. पण आपल्याला जमणार आहे का? त्यासाठी अगोदर प्रॅक्टिस करावी लागते. एका दिवसात होणार आहे का? नाही होणार. ओके. मग रिअॅलिटी तुम्हाला सांगून झालेली आहे. आता आपण जाऊया ब्लू प्रिंटकडं. म्हणजे काय प्रकार आहे सांगतो. 2021 पासून, जाऊ दे 2013 पासूनचे मिळाले तरी पेपर बघा. कुठलाही पेपर काढून बघितला तर त्यात एक्स्पेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्सचा प्रश्न असतो म्हणजे असतोच. जुलै 2023 क्वेश्चन नंबर 14 2 मार्काला हा प्रश्न आलाय. काय फाइंड आउट करायचं? एन फाइंड आउट करायचं आणि व्हेरियन्स फाइंड आउट करायचंय. बरं. आणि हे जे मी घेतलेलं आहे ना, ते आपल्या पुस्तकातलं एक्सरसाइज बायनॉमियल डिस्ट्रिब्युशन क्वेश्चन नंबर 12. हे बघा बघू. P इक्वॉल टू 0.6 एक्स्पेक्टेड व्हॅल्यू 6 अँड फाइंड एन आणि व्हेरियन्स. काय बोललो मी? आता मी अशी आयडिया करू शकतो. हे 4 प्रश्न दाखवायचे. अजून या टाइपचे 4-5 प्रश्न घ्यायचे. यातलं येणारच. हां, येणारच आहे, येणारच आहे, येणारच आहे. एक्स्पेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्स 2 किंवा कधी-कधी 5-5 मार्काला सुद्धा आलेला आहे. हां, आता सांगतो. एक्स्पेक्टेड व्हॅल्यूचा फॉर्म्युला आता मी थोडासा कलर चेंज करतो हां. एक्स्पेक्टेड व्हॅल्यू ई ऑफ एक्सचा फॉर्म्युला असतो एन-पी. तर मला सांगा हे दिलंय 6. एन मला फाइंड आउट करायचंय. पीची व्हॅल्यू 0.6 इंटूचं अपॉन करा एनची व्हॅल्यू मिळाली. व्हेरियन्स विचारलंय का व्ही ऑफ एक्स त्याचा फॉर्म्युला असतो एन-पी-क्यू. एन फाइंड आउट केलं, पी दिलं. आता क्यू कसं काढायचं? पी प्लस क्यू इक्वल्स टू 1. आणि हे 3 फॉर्म्युलर बेस्ड न्यूमेरिकल्स आहेत. हो, याचा एक वन शॉट व्हिडिओ मी अपलोड करून ठेवलाय बघा. प्रोबॅबिलिटी इन बायनॉमियल 10 मार्काला आहे. मला इथं 10 पैकी 10 मार्क पाहिजेत. आता सांगतो तुम्हाला एक्स-आय, पी-आय असा चार्ट पण दिलेला असतो. एक्स-आयची व्हॅल्यू 0, 1, 2, 3, पी-आय प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू दिलेल्या असतात लक्षात घ्या. मग तुम्ही एक्स-आय, पी-आयचा प्रॉडक्ट करा ह्याचा. मग त्याची अल्जेब्रिक सम करा. झालं ई ऑफ एक्स मिळालं. नंतर तुम्ही एक्स-आय स्क्वेअरला पी-आयने मल्टिप्लाय करा. त्याची अल्जेब्रिक सम करा आणि त्याच्यातून याच्या अल्जेब्रिक समचा स्क्वेअर मायनस करा. व्हेरियन्स मिळणार आहे. मग तुमच्या डोक्यात आलं का? पेपर लीक म्हणजे कळालं का? पेपर फिक्स आहे हे समजलं का? मग आता क्रॉस चेक कसं करणार? क्रॉस चेक करताना तुम्हाला काय करायचं आहे सांगतो. तुम्ही बरेच जण विचारता बरं का मला, की सर वाय लर्न ॲप्लिकेशन मी कसं युज करू? तर वाय लर्न ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला सांगतो आहे ना, बोर्ड एक्झाम क्वेश्चन पेपर आहेत. कुठला पण करूया. चला 2025 चा करूया. ओके. 2025 चा क्वेश्चन पेपर बघूया आपण. त्यात आहे का बघूया एक्स्पेक्टेड आणि व्हेरियन्स आहे का ते बघूया आपण बरं का. असणारच आहे. असणारच आहे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. फक्त शोधतो रे तुमच्यासाठी सेक्शन बी मध्ये. अरे वाह! हो फॅक्टर. जुलै 2023 च्या पेपरमध्ये जे की मी काय प्रश्न घेतले दिसते की मला इथं. सांगतो एक्स्पेक्टेड व्हॅल्यू 6 दिले आणि व्हेरियन्स 4.2 दिलंय. एक्स्पेक्टेड व्हॅल्यू 6 आणि व्हेरियन्स 4.2. कदाचित सॉल्व्ह प्रॉब्लेम असेल, पण आहे की आहे. बरं. जुलैचं बघून झालं. आता वायलनला आपली ॲड भरपूर येतात बरं का. कारण तुम्ही फॉलो करताय चांगली गोष्ट आहे. हां, आता 24 चा पेपर एखादा काढून बघूया आपण. 2024 चा म्हणूया आपण. डाउनलोड होतो तोपर्यंत मी तुमच्याबरोबर थोडीशी बोलतोय. काय चाललंय आपलं? एक्स्पेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्स. ओके. मीन म्हणजे एक्स्पेक्टेड व्हॅल्यू 18 दिले, व्हेरियन्स 12 दिले आणि विचारली यांची व्हॅल्यू. ओके.
जेव्हा एक्स्पेक्टेड व्हॅल्यू आणि व्हेरियन्स दोघे दिलेले असतील, तर व्हेरियन्सला एक्स्पेक्टेड व्हॅल्यूने डिव्हाईड करा. इथे एन-पी कॅन्सल क्यू मिळेल. क्यू वरनं पी काढता येईल. पी वरनं मग एन काढता येईल. सोपं आहे. मग आता फिक्स झालं. चला 2 मार्क फिक्स झाले. कमीत कमी 2 मार्क फिक्स झाले लक्षात घ्या. आता नेक्स्ट पेज. हा प्रश्न जुलै 2023 मध्ये आलाय. बघा 0.1 हे पुस्तकातलं सॉल्व्ड प्रॉब्लेम आहे. के ची व्हॅल्यू काढा. 3 मार्काला आलाय. लॉटरी आहे. आणि या सगळ्यांची ॲडिशन इक्वल्स टू 1 असते. मग 0.1 के प्लस 2 के प्लस 2 के प्लस के इक्वल्स टू 1. 0.1 मायनस करा. 1 मधून 0.1 मायनस केलं की 0.9 आलं. हे 2के या सगळ्यांची ॲडिशन 6के इंटू 6 अपॉन 6 करा. के ची व्हॅल्यू मिळाली. आणि एकदा के ची व्हॅल्यू मिळाली तर पुट करा. बघा के ची व्हॅल्यू विचारले. एक्स लेस दॅन 2 म्हणजे या दोघांची ॲडिशन के प्लस 0.1 सोपं आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगतो, की केचा पण प्रॉब्लेम बऱ्याच वेळा येतो परीक्षेत, पण फिक्स नाहीये. फिक्स नाहीये. करायचा का नाही करायचा? अरे करायचा, करायचा. मला तेच तुम्हाला सांगायचंय. बघा पी-वाय-क्यूज म्हणजे तोच एक प्रश्न नाही. त्याच्यावर बेस कुठलाही येऊ दे, त्या टाइपचा येऊ दे तुम्हाला कळालं पाहिजे. बरं आता इकडे बघा. हे मी छोट्या अक्षरात घेतलंय, पण हे थिअरम 4 मार्काला आहे. डिफरन्शिएशन 3 मार्क असतात. 3 थिअरम असतात, 1 आलायच. इंटिग्रेशनची प्रॉपर्टी 4 मार्काला आली. ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन 4 मार्काला आहे. वेक्टर 3 15 मार्क झाले की इथं. थेरमला 15 ते 20 मार्क फिक्स. प्रोबॅबिलिटी बायनॉमियल व्यवस्थित केलं की 10 मार्क फिक्स लक्षात घ्या. म्हणजे जवळ-जवळ 25-30 मार्क झाले की रे बाळांनो. निम्मं झालं ना इथंच लक्षात घ्या. पण थेरम करत असताना इथं मी स्टार करून ठेवतोय बरं का. काय आहे इंटिग्रेशन मधला आहे. प्रॉपर्टी एक फॉर्म्युला एक्सप्लेन केलाय. बरोबर आहे? सांगू का? ते बाय पार्ट्स पण आहे. डॉट वन बाय पार्टच्या 3 प्रॉपर्टीज आहेत. रूट एक्स स्क्वेअर मायनस ए स्क्वेअर त्या टाइपच्या म्हणूया आपण. आणि त्याचबरोबर ना इथं मला डेफिनाइट दिसत नाहीये. 0 टू ए, ए टू बी, ऑड फंक्शन, इव्हन फंक्शन ते सुद्धा करायचंय. म्हणजे अभ्यास खूप करायचंय रे. म्हणजे मला आता समजा लाईव्ह लेक्चर घ्यायचंय. ओके एक्झामच्या आदल्या दिवशी. टायटल टाकतो पेपर फिक्स. अरे, पण इंटिग्रेशनचे थिअरम घ्यायलाच मला 4-5 तास लागतील. मग तेवढा वेळ असणार आहे का आपल्याकडे? नसणार आहे. आत्ता करायचंय लक्षात घ्या. ओके, आत्ता करायचंय आपल्याला ह्या गोष्टी. आता हे तुम्हाला सांगतो, हे जे आहे ना ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, ते साइन रूल आहे, कोसाइन रूल आहे, हाल्फ अँगल फॉर्म्युलेज आहेत त्याच्यात लक्षात घ्या. या टाइपचे क्वेशन्स आहेत. मग हे करायचंय तुम्हाला. अगोदर करायचंय समजून घ्या. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो. सर पेअर ऑफ स्ट्रेट लाईनचं आलंच नाही की. तुम्ही म्हटला होता की टॅन 2 थिअरम आहेत, एक येणारच. हां, बोललो. बऱ्याच व्हिडिओत मी बोललोय की येणारच. नाही आलं. अरे पण टॅन थिटावर बेस न्यूमेरिकल आलं ना. मग हे तुम्हाला स्ट्रॉंग तयार करायचंय. म्हणजे बघा डिफरन्शिएशन थिअरम 3 आहेत. नाही आलं. पण त्याच्यावर बेस सिंपल न्यूमेरिकल सुद्धा येऊ शकतं. मानसिक तयारी आपली पाहिजे. ओके. नाहीतर काय होतं रे, तुम्ही एकदम डिमोटिव्हेटेड होता. 4 आय-एम-पी क्वेशन्स करून जाता. नाही दिसले की फुस. आता मी तुमचे डोळे उघडतोय. तुम्हाला मी मार्ग दाखवतोय. थेरम नाही आलं तर न्यूमेरिकल येऊ शकतं. आता ह्या न्यूमेरिकलमध्ये बघा नेक्स्ट काय आहे बघा, की एक मी घेतलंय जाणून बुजून बरं का. कॉम्पोनेंटो डिव्हिडेंडो. पुस्तकात शोधायचं. पुस्तकात शोधायचं तुम्ही हे न्यूमेरिकल लक्षात घ्या. आता मी तुम्हाला सांगतो, मी नेहमी दाखवतो मुलांना बरं का, की मार्क्स ॲप्लिकेशन. मार्क्स ॲप्लिकेशन मी तुम्हाला सांगतो इतकं बेस्ट आहे मार्क्स. सगळ्या आपल्या भारतातल्या एक्झाम तिथं आहेत. त्याच्यात सगळे तुम्हाला मिळतंय. मॅथ्समध्ये गेलो तर आपण डिफरन्शिएशनमध्ये जाऊ शकतो. लक्षात घ्या डिफरन्शिएशन ओके. फंक्शन डिफरन्शिएशन. इथं टॉपिक वाईज पण त्यांनी ॲड केलंय बरं का. डिफरन्शिएशन, कंपोझिट फंक्शन, इम्प्लिसिट फंक्शन, लॉगॅरिथम डिफरन्शिएशन. ओके, लॉगॅरिथमिक डिफरन्शिएशन म्हणलंय बरं का त्यांनी. लॉगॅरिथम डिफरन्शिएशन. तर मला काय म्हणायचंय माहितीये का बघा, ही प्रॉब्लेम 1 मिनिट. लॉग 3:5x, 3x पुस्तकात आहे हा टाइप. लॉगच्या प्रॉपर्टी वापरून त्याला सेपरेट करायचंय लक्षात घ्या आणि इझिली सॉल्व्ह करायचंय. मी तुम्हाला सांगू का रे बाळांनो, हे लॉग, रूट वगैरे पुस्तकाच्या बाहेरचं सी सुद्धा काय येत नाही. अरे वाह! लॉग टू द बेस 10 एक्स क्यूब, वाय क्यूब. आपलं काय होतं? एक्स क्यूब, वाय क्यूब, लॉग टू द बेस 10 2 तसंच आहे ना 2 त्यांनी 2च दिले. फक्त इथं डी-एक्स बाय डी-वाय विचारलंय, इथं डी-वाय बाय डी-एक्स विचारलंय. अरे, ते थेरमच आहे ना इन्व्हर्स फंक्शनचं लक्षात घ्या. मग काय कळालं? हा प्रॉब्लेम पुस्तकातला आहे. अरे पण तुम्ही क्वेशन पेपरमधून घेतलाय. जुलै 2023 चा पेपर बघा. ओके. मग मला तुम्हाला सांगायचं आहे. एल-पी-पी फिक्स 4 मार्क. काढा कुठला पण पेपर आहेच क्वेशन. मेथड ऑफ इन्व्हर्जन, मेथड ऑफ रिडक्शन पण करायचं. हो, इन्व्हर्स पण करायचं. एडजॉइंट मेथड पण करायची. हे सगळं करायचं रे बाळांनो. काही शॉर्टकट नाहीये, काही आय-एम-पी क्वेशन्स नाहीयेत. आय-एम-पी क्वेशन म्हणजे टॉपिक मधलं सगळं करावं लागतं. मी आतापर्यंत आय-एम-पी क्वेशन देताना टॉपिक मधला कुठला क्वेशन सोडलाच नाहीये. हां, एवढं करायचंय. पण
काही गोष्टी फिक्स आहेत, की जी एक्झाममध्ये नाहीच येणार आहे. नाही येणार तर नाही येणार. ती येऊ शकत नाही. बरं आणखीन इम्पोर्टंट आय-एम-पी क्वेशन्स करत असताना तुम्हाला एखादा टॉपिक करायचा असेल, तर त्यातलं मॅथ्सचं सगळंच करावं लागेल. मग मॅट्रिक्समध्ये काय करावं लागेल? 2/2 चा मॅट्रिक्स, त्याचं एडजॉइंट काढा, त्याचा इन्व्हर्स काढा. मग 3/3 चा सुद्धा. मग रो ऑपरेशन्स, कॉलम ऑपरेशन्स, मेथड ऑफ इन्व्हर्जन पण आणि मेथड ऑफ रिडक्शन. मला आवडते मेथड ऑफ रिडक्शन. जास्तीत जास्त वेळा रिपीट झालंय रे. मग मेथड ऑफ रिडक्शन हे 4 मार्काचे क्वेशन्स आहेत. हा पण 4 मार्काचा क्वेशन आहे, हा पण 4 मार्काचा आहे. थेरम 15 मार्काचे. मधले क्वेशन ईझी आहे बघा 2/2 2 फॅक्टर्स विचारलेत. मग याचा एडजॉइंट पण विचारतील आणि इन्व्हर्स पण विचारतील. हे अवघड आहे. लॉजिक आहे ना, ट्रुथ टेबल मी घेतलं नाही या लिस्टमध्ये बरं का. इथं संपल्यात आपल्या स्लाइड्स लक्षात घ्या. मी तुम्हाला सांगतो, हा मात्र घेतलाय बरं का को-प्लेनर. ओके. 3 वेक्टर जर को-प्लेनर असतील, तर त्याचा ट्रिपल स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट ए बार डॉट बी बार क्रॉस सी बार 0 असतो. मग ज्याला स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट काढायला जमतो, त्याला व्हॉल्यूम ऑफ द पॅरालोपाइपेड जमणार. व्हॉल्यूम ऑफ द टेट्राहेड्रॉन जमणार. मस्त आय-एम-पी क्वेशन्स आहेत ना. म्हणजे मी नेहमी सांगतो, क्वेशन पेपर ओपन करायचा. पी-वाय-क्यूज बघायचे. ओके. आणि त्या टाइपचे, त्या रिलेटेड बाकीचे सगळे क्वेशन्स करायचे. हीच स्ट्रॅटेजी आहे पुढच्या 15-20 दिवसासाठी. तुम्ही मला फॉलो करताय, माझं ऐकताय. तुमचं माझ्यावरती प्रेम मला जाणवतंय लक्षात घ्या. आणि बघा, मग अशा वेळेस तुमचं काम काय आहे, की मी ज्या सूचना देतोय त्या फॉलो करणं. मी तुमचा जास्त वेळ घेत नाही. 10-15 मिनिटं तुम्हाला मी एक्सप्लेन करतो बऱ्याचशा गोष्टी. कारण मला माहिती आहे, मी सुद्धा वन शॉट लेक्चर घेतले असते. ओके. 3-3, 4-4 तासाचं सेशन मी देतो म्हणूया आपण. पण एखादा टॉपिक डिफरन्शिएशन असेल, ए असेल, 4 तासात फिनिश. ओके. कुणासाठी फायद्याचं आहे माहिती आहे का? ज्याने अगोदर अभ्यास केलाय त्याला ते क्विक पट समजेल. पण तुमचं अगोदर परफेक्ट नसेल तर आता करावं लागेल. व्हेक्टरचे थेरम करावे लागतील. डिफरन्शिएशन थेरम 15-20 मार्क आले ना, मग अगोदर करावं लागेल. एक्झामच्या आदल्या दिवशी करायचं म्हटलं तर नाही होणार. त्यावेळेस फक्त रिवाईज करायचं लक्षात घ्या. ओके. मग सांगितल्याप्रमाणे अभ्यास करा. ऑल द बेस्ट.